नमस्कार मैत्रिणींनो, आता आपली थंडी थोडी सरत आलेली आहे आणि थोडं ऊनही पडायला लागले, दिवस मोठा होत आलेला आहे। त्यामुळे तेच भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो। चला तर मग तयार करूया दही चाट। मी अगोदर 1 वाटी घेतलेला आहे भिजवलेले मूग, मोड आणलेले मूग, त्यानंतर 1 वाटी मठ, त्यानंतर मी ॲड केलेला आहे 1 वाटी आपले चणे आणि त्याच्यामध्ये मी ॲड केला आहे अर्धा चमचा जिरा पावडर, त्यानंतर मिरे पावडर, त्यानंतर आमचूर पावडर टाकलेले आहे। सगळं काही अर्धा चमचा घ्यायचं आहे। हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे। सो आता हे मी व्यवस्थित याला सगळीकडून लागेल असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यात चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावर कोथिंबीर भुरभुरलेली आहे। सो अशा प्रकारे कोथिंबीर पण याच्यात मिक्स करून घ्यायची आहे। सो आता हे व्यवस्थितरित्या मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला याच्यामध्ये थोडं दही ॲड करायचं आहे। सो अगोदर काय करायचं, मी 1 कप दही घेतलेलं आहे, म्हणजे अगदी फ्रेश दही आहे, जास्त दिवसाचं नसावं। सो त्याच्यामध्ये मी थोडंसं एक चमचा पिठी साखर टाकते आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते। सो मीठ आणि पिठी साखर व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आणि दही पण एकसारखं फेटून घ्यायचं आहे। सो आता हे फेटून आपलं रेडी झालेलं आहे। एकसारखं केलं की काय होतं की आपल्याला खायला हे खूप छान लागतं, म्हणजे गुठळ्या आपलं राहत नाही। सो आता हे फेटून बघू शकता व्यवस्थितरित्या तयार झालेलं आहे। आता हे एकसारखं याची कन्सिस्टन्सी बघू शकता, एकसारखी झालेली आहे। आता काय करायचं आहे, अशा पापडी असतात तर त्या पापडी खाली प्लेटमध्ये अगोदर रचून घ्यायच्या आहे। याला जिरा पापडी पण म्हणतात, चाटच्या गाडीवर नक्कीच मिळते किंवा आपण घरी तयार करू शकतो। सो आता हे मी 4 ते 5 पापडी घेऊन याला चुरलेलं आहे। त्याच्यावरती आपलं सगळं मिक्स केलेलं जे होतं मठ, मूग, मटकी, त्यानंतर चणे वगैरे, तर ते स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थितरित्या मी स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण जे तयार केलेलं दही होतं फेटलेलं, ते दही याच्यावरती चमच्याने टाकून घ्यायचं आहे। सो दही आपण ज्याला जसं आवडतं तसं घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यावरती थोडीशी चिंचेची चटणी मी टाकलेली आहे। सगळ्यांच्या तोंडाला खूप पाणी सुटत आहे, सो मला माहीत आहे, त्यामुळे वाट बघू नका, पटापट घरातच साहित्य मिळतं, त्यामुळे तुम्ही पटापट करायला घ्या। त्यानंतर मी याच्यावरती थोडासा कांदा पेरून घेत आहे, थोडीशी ग्रीन चटणी मी ॲड केलेली आहे। जसं आपल्या घरात साहित्य असेल तसं तुम्ही यात ॲड करू शकता, काही कमी जास्त, सपोज टमाटा नसेल, ग्रीन चटणी नसेल तरी चालू शकतं। त्यानंतर एक उकडलेलं छोटंसं बटाट्याचे काप करून घेतलेलं आहे, थोडा टमाटा टाकलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं आपल्याला जिरा पावडर भुरभुरावायची आहे। सो हे व्यवस्थितरित्या भुरभुरलं आहे। आता जिरा पावडर, आमचूर पावडरही थोडीशी टाकायची आहे, त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। सो आणि परत एकदा वरतून एक दह्याचा लेयर द्यायचा आहे। दही हे कोणाला जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं, त्यानुसार तुम्ही हे टाकू शकता। परत लेयर बेस त्याच्यावरती परत आपली मटकीची उसळ टाकायची आहे, जे मिक्स केलेली उसळ, पुन्हा त्याच्यावरती ग्रीन चटणी, त्याच्यानंतर परत थोडंसं इमली चटणी टाकायची आहे आणि असं करत आपल्याला लेअर वाईज सगळं ॲड करायचं आहे। थोडीशी माझ्याकडे पापडी तयार होत्या म्हणून पापडी पण टाकलेली आहे आणि परत एकदा दही मी ॲड केलेलं आहे। सो अशा प्रकारे आपलं दही चाट तयार झालेलं आहे। सो दुपारच्या टाईमला बोर होतो, त्यामुळे 4 ते 5च्या टाईमला आपण नक्कीच हे तयार करू शकता आणि सगळ्यांना सर्व करायला देऊ शकता। सो असा हा झटपट आणि घरात सगळ्या साहित्यात अवेलेबल असलेला पदार्थ, सगळं साहित्यात म्हणजे तयार होणारा पदार्थ आपला रेडी झालेला आहे। सो याच्यावरती मी थोडे डाळिंबाचे दाणे टाकलेले, मस्त थोडासा लिंबू रस पिळलेला आहे। सो अशा प्रकारे 1 बाय 1 मी लेअर तयार करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपले दही चाट रेडी झालेले आहे। जर आवडले